आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या साणंद इथे सीजी सेमी कंडक्टरच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली ॲट टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. 7,500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जातील. मे 2018 मध्ये भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिली द्विपक्षीय चर्चा असेल. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आलाय. सुधारित दर कालपासून लागू झालेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी 31 जुलै पूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची वारी पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्राची पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे दिव्यांग पंढरपूरला पोहोचतील. छत्तीसगडच्या प्रख्यात पंडवानी गायिका विजेत्या तिजनबाई यांचं निधन झालंय. त्या दीर्घकाळापासून आजारी होत्या आणि एम्स रायपूर इथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 2:15च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. तिजनबाई यांनी पंडवानीला केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवून दिली. भारतीय लोककलेतील त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं होतं. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.